पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। तर पहिली सगळ्यात गोष्ट प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता। कोणत्याही पिकाची उत्पादकता ही किमान 17% 24% ही त्याच्या बियाण्यावर अवलंबून असते। आता ऊसाची त्यातली किती टक्क्यावर आहे? ऊसाची त्याच्यातली 29% आहे, 27 पण नाही, 29% प्रोडक्टिव्हिटी ही चांगल्या बियाण्यावरती उत्पादकता अवलंबून आहे। आता ही का आहे? कारण याच्यामध्ये बियाणं, ऊस हा जो पीक आहे हे नोड बेस क्रॉप येतं। कसलं येतं? नोड बेस म्हणजे काय? कांडीवर्गीय पीक आहे, त्याला जॉईंट आहे, बरोबर। आणि आपण साधारणतः ठोकताळे काय बघतो? आपण साधारणतः बियाण्याच्या बाबतीत काय ठोकताळे बघतो? तर बियाण्याच्या बाबतीत ठोकताळे बघतो की 8-9 महिन्याचं बियाणं, 9 महिन्याचं बियाणं। सगळेजण आपण ऊस लावतो का नाही? आपण बियाण्याच्या बाबतीमध्ये काय विचार करतो? काय बियाणं निवडतो? कसं निवडतो सर? बोला बियाणं कसं निवडतो? कवळं म्हणजे किती? 8-9 महिन्याचं, बरोबर आहे ना? बरं, आता मी ऊसाच्या बाबतीमध्ये जे मी शिकलोय, मला जेवढं कळलंय त्यावेळेला मला असं आमची फिजिओलॉजी सांगते की ऊसाला वयच नाहीये। कारण माझी वरची कांडी 8 दिवसाची आहे, तर खालची कांडी 8 महिन्याची आहे, तर मग माझं वय कुठं आहे? आता तुम्ही 8 महिन्याचा ऊस कसा म्हणणार? म्हणजे मी तर ऊस बघतोय 4 पिढ्यापासून, पण मला ऊसाचं वयच कळलेलं नाही। कारण मी बघतोय लावलेला दिवस, पण ऍक्च्युअली ऊसाला वय कुठं आहे? कारण ते नोड बेस पीक आहे। गंमत इथेच आहे, म्हणजे आपल्याला वाटतंय तसं जग नाही आहे। बरीच पिकं आहेत ते आजूबाजूला दिसतात, पण ऍक्च्युअली ती तशी नाही आहे। आणि हे बारकावे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शुअर म्हणजे खात्रीलायक उत्पादन तुम्ही कधी घेऊ शकणार नाही। कारण प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता कुणाची असू दे, ऍज अ ह्युमन आपली असू दे, आपल्याला जसं एका वयाची आत आहे, समजतंय का बघा, तसं प्रत्येक पिकामध्ये रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ, त्याला काय म्हणतात? रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ही येण्यासाठी रिप्रोडक्टिव्ह जिनोम जो असतो, डीएनए जो असतो, त्याचं एक किमान आणि कमाल वय ठरलेलं आहे। तुम्ही जर जुना ऊस घातला त्याला खचून 4 फुटवे येतील, 2 शिल्लक राहतील, 2 मधीच रस्त्यात गायब होतील। जर तुम्ही कोवळा ऊस लावला तर नको तेवढे 20-25 फुटवे काढेल, सगळे रस्त्यात मरतील, एक सुद्धा ऊस जिवंत राहत नाही। समजतं? हे दोन्ही नॉन प्रोडक्टिव्ह आहे। मग हे जर नॉन प्रोडक्टिव्ह जर आपल्याला कळलं तर मग आपण बियाण्यामध्ये निवड करू शकतो की मग जे घेतोय बियाणं ते प्रॉपर घेतोय, तर मग अजून प्रोडक्शन घेऊ शकतो। आज आपण जे कोणी शेतकरी 100 टन, 150 टन, 100 टन ही कुस्ती कशाच्या जीवावर धरतोय? फक्त रासायनिक खताच्या जीवावर। आता मी बियाणं निवडायचं आहे तर मला पहिल्यांदा माहित पाहिजे की बियाणं वय, मी वयाशी काही देणं घेणं नाही, फक्त किमान वय म्हणतो आम्ही। किमान वय 7 महिने। 7 महिने का? तर किमान मला त्यातले 20 कांड्या मिळावे। कमाल वय किती तुमचं असेल ते, फक्त तुरा यायला नाही पाहिजे। आता मला निवडायचं आहे, कसं निवडा? त्यातलं मला योग्य वयाचं निवडायचं आहे। मग तुम्ही ऍज अ फार्मर, मी स्वतः मालक आहे, तर किमान एकदा मध्ये जाऊन 1-4 ऊस काढून या ना, जिथनं बियाणं घेणार आहे, आणि त्या बियाण्याचं वाढत तुडून झाल्यानंतर ऊस व्यवस्थित सोडून घ्या। तुम्ही स्वतः कामगारांच्या पुढे जेव्हा उभा राहता, आणि त्यानंतर अंगठा फिरवत वरून खाली या। जिथं जिथं अंगठा खड्ड्यात जातोय तिथपर्यंतच्या सगळ्या कांड्या काढून टाका, आणि जिथं खाली येऊन अंगठा तुमचा नडतोय, जिथं डोळ्यानं तोंड वर काढले तिथपर्यंतचे खालची पण काढून टाका। जे मधले असते ते 18 ते 47 आहे। समजते तुम्हाला? मधलं जे असते ते 18 ते 47 आहे। आता इथं तुमचा ऊस एकही मोर्टॅलिटीला बळी पडत नाही। का बळी पडत नाही? बरं, हे योग्य वयाचं 7 ते 11 महिन्याचं घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कांड्या मिळतात। ज्यादा वयाचं घेतलं तर खालच्या कांड्या जास्त बाद होतात, कोवळं घेतलं तर वरच्या कांड्या जास्त बाद होतात। पण वय हे डोळ्यावर असतं, कारण ऊसाचं वय प्रत्येक कांडीला बदलतं। ऊसाचं वय प्रत्येक कांडीला बदलतं, समजतंय? म्हणून आपण ऊसाचं वय न बघता कांडीचं वय बघितलं पाहिजे। आणि कांडीचं वय काय सांगतं की जिथं जिथं मेन प्रोडक्टिव्हिटी आहे, ती प्रोडक्टिव्हिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला पाहिजे? कांडीचं वय बघितल्यानं सगळ्यात महत्वाचं, बघा मी एवढं का बोलतोय, पण एकूण उत्पन्नाच्या 29% उत्पन्न एकावरच अवलंबून आहे, आणि तिथे कुणाचंही लक्ष नाही आहे। फक्त आपण बियाणं म्हणून आरोळ्या फोडतो। राग येईल तुम्हाला, पण मला काय फरक पडत नाही, कारण मला काय तुमच्या शेतातून राबायचं नाही। तुम्हाला राग येईल, यायला पाहिजे। आरोळ्या फोडतो आपण, आणि चांगला घसघशीत ऊस जाऊन बघतो। सगळ्यात पहिले हे सूत्र बदला, ज्या ऊसाची जाडी चांगली आहे, जो प्रोडक्टिव्हला गेलाय त्यातलं बियाणं अजिबात घेऊ नका। का?
तो हायर ग्रोथला गेलाय. म्हणजे काय झालाय, प्रोडक्टिव्ह ग्रोथला गेलाय. दोन प्रकारची ग्रोथ असते ऊसांमध्ये बघा. आता रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथ. ज्याच्या ऊसाचं वजन वाढलंय, ज्यानं पाणी होल्ड केलंय, ज्यानं साईज धरली आहे, तो प्रोडक्टिव्ह ग्रोथ कडे गेला. तो पुढची पिढी जन्माला घालू शकत नाही. मी काय म्हणतो समजते तुम्हाला? काय जादा होते? बेसिक कळतंय ना? त्यामुळे बियाणं वरून खाली बोट फिरवत आला. जिथं खड्डा आहे तो डोळा जन्म घेतलेला नाही, आणि जिथला डोळा कांडीतनं बाहेर पडला त्यानं वय संपलेला. दोन्ही डोळे काढून टाका. बाकीचे जे मधले आहेत ज्याच्यावर हात फिरत राहतोय ते सगळे डोळे प्रोडक्टिव्ह असतात. ते तुमचं उच्च उत्पन्नासाठी तयार होतात. पहिली काळजी. दुसरी काळजी, ऊस लावतो, ऊस लागण केली की दुसरं सूत्र आहे की ऊसाची उगवण 8 ते 12 दिवसाच्या 100% एक समान झाली पाहिजे. यासाठी काय करता येईल तर 200 लिटरला 4 किलो कळीचा चुना घाला आणि दुसरी लागण झाली की दुसऱ्या दिवशी आळवणी करून टाका. 500 ग्राम WG सल्फर आणि 4 किलो कळीचा चुना 200 लिटर पाण्यात घालायचा. आज लागण झाली की उद्याच्या वेळेला आळवणी करून टाकायची. सगळे डोळे जन्म घेतात, एका वेळेस जन्म घेतात. जुना असू दे नवा असू दे, एका वेळेस जर्मिनेशन होतं. आता इथे कशी लागवड सरसकट एकसारखी करत असाल, म्हणजे सरी सोडली, पाणी दिलं, पाण्यावर तुडवता का कोरड्यात तुडवता? पाण्याबरोबर. कोरडीला पण होते. माशी वेगवेगळी का? कोरडीला का तर पाण्याबरोबर का? दोन्हीमध्ये फरक काय? आमची एक डोळा पद्धत असते, ड्रीप होते. ड्रीप होते. तुम्ही डायरेक्ट ड्रोप लावताय किंवा कांडी लावताय, स्पेटल लावताय. हा, तुम्ही पाण्याबरोबर लावणारे पाण्याबरोबर का लावतात, कोरडीत लावणारे कोरडीत का लावतात? याचं का असेल उत्तर तुम्ही माहित पाहिजे. लाईटीचा प्रॉब्लेम आहे, मजुरांचा प्रॉब्लेम आहे. मग मजुराचा प्रॉब्लेम पाण्यात आणि कोरड्यात कसा संपतो? आपण कोरड्यात लावलं तर ड्रीपनं भिजवतो आणि ओलीत लावताच येत नाही, भिजवायचं असतं. आता बघा ड्रीपवर सगळेच लावतात, बऱ्यापैकी ड्रीप आहे. आता ड्रीपवर लागण्याची पद्धत आणि सरी म्हणजे पाठ पाण्याने लावायची. जर पाठ पाण्याने लावत असेल, आपण कुणीही लावा, पाठ पाण्याने लावत असेल तर एकदा आज पाणी द्यावं, 4 दिवसाची घात द्यावी, परत वरच्यावरती कांडी टाकून न कळत झाकायचा प्रयत्न करावा. आगरीनं, हात कांडीनं करा, कसं इथे तुमच्याकडे यंत्र आहे त्यानं झाकावं आणि मग नंतर दुसरं पाणी द्यावं. यानं 2 फायदे होतात की कांडी आणि वरचा भाग याच्यामध्ये आतमध्ये स्पोरॅसिटी निर्माण होते, आणि ही स्पोरॅसिटी निर्माण झाली तर तुम्हाला आळवून दिल्या लगेच ऊसाची उगवण होते. जर कांडीबरोबर दाबलं म्हणजे पाण्याबरोबर दाबलं तर एक फायदा एक तोटा काय, कॉम्प्रेशन चांगलं होतं, हीट चांगली जनरेट होते, पण एकाच खोलीवरती प्रत्येक कांडी जाईल याची गॅरंटी राहत नाही. सुरुवातीला मजुराकडे ताण असला की ती खोल घालवते, नंतर ते कटाळलं की वरच्यावरच असते. म्हणजे त्यात काही कुठल्याही प्रकारचं सायंटिफिक रिझल्ट मेंटेन होत नाही. पण जर तुम्ही पाणी देऊन 4 दिवसाच्या घातीवरती समान अंतरावर कांडी टाकून झाकून घेतली तर पुढच्या पाण्याला कॉम्प्रेशन पण येतं, समान अंतरावर पडतं, उगवण सहज सोपी होते. आणि जे ठिबकवर लावतात, आता जे ठिबकवर लावतात ते सुद्धा चारीतच लावतात का सपाटीवर लावताय? चारीतच लावताय, बरोबर आहे की? चारीत म्हणजे सरीतच लावताय. त्यांनी पहिली पद्धत बंद करावी, चांगली शेती खूप छान तयार करून घ्यावी, उत्तम करून घ्यावी, आणि फक्त एक रेगुटी मारावी आणि झाकून घेऊन सपाटीवर ऊस लावावा. चारीत का लावताय तुम्हाला त्याचं काय कारण आहे मला काय कळलेलं नाही. चारी फक्त पाटपाण्यालाच, सपाटीवर का ऊस लावावा याचं कारण आहे ऊसाला सोटमूळ नसतं. पहिली गोष्ट, जे तुम्ही सरी काढताना जी फर्टाईल सॉइल आहे, फर्टाईल म्हणजे उपजाऊ माती 6 इंचाची, ती तुम्ही बेडवर घेऊन जाता, आणि डेड सॉइल ज्याला मृत माती म्हणतात त्याच्यात घेऊन ऊस लावता. समजते तुम्हाला काय होतंय? नाही, बेडवर नाही लावायचं. बेडवर तर नादच करू नका, ते मी किती लावायला सांगितलं, ऊस काय लावायला बेडवर जाऊन. बेडवर ऊस नाही लावायचा. जर ड्रीपवर ऊस लावत असेल तर चारी काढायच्या नादाला लागू नका. का लागू नका? कारण सुरुवातीचा ऊस तुमचा मृत कक्षेत जातो. मृत कक्षेत म्हणजे डेड सॉइल मध्ये जातो. डेड सॉइल मध्ये गेल्यामुळे सुरुवातीचे जे फुटवे यायला पाहिजे ते तुमच्या ऊसाला कधी लाभत नाही. आणि बघा ऊसावरती जर तुम्ही चारीत आणि ड्रीपवर ऊस लावला तर अशी भिंगरी येते फुटव्यांची. काय येते? भिंगरी. ही भिंगरी आपल्याला भिंगरवते. ही भिंगरी कधी चांगली नाही. ऊसाचा फुटवा हा तिरका 60 डिग्री मध्ये तिरका उभा राहायला पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो? मदर सूट म्हणतो. काय म्हणतो? मदर डॉटर यांच्या मधलं अंतर असतं. मदर सूट सांगितलं थोड्या वेळेला ते असतं. भिंगरी आली तर तो ऊस खा खाऊन मरून जातो. कारण
तो नवीन आलेल्या उभा असलेल्या कोंबावरती नवीन डोळ्यावरती जन्म घेतो, त्यामुळे तो स्ट्रेट वाढतो. समजतंय? आता बघा, एक उसाची एक कांडी किंवा दोन कांडीने जी लागण करतो, त्या उसाच्या डोळ्यामध्ये कधीतरी एक डोळा काढून आणा, कोमट पाण्यामध्ये 5-10 मिनिटं टाका. कळतंय? आहे झालं. 5-10 मिनिटं पाण्यात टाका, गरम पाण्यात तो डोळा 5-10 मिनिटात पाण्यात टाकून परत थंड पाण्यामध्ये 2 मिनिटं टाका. ते कमळाचं फुल उमळल्यासारखं उमळतं आणि ते उमळल्यानंतर मग त्याला हातात पकडून एक एक पाकळी काढून बघा. त्या एका डोळ्यामध्ये 7 पाकळ्या असतात आणि 7 डोळे असतात, म्हणून त्याला बर्ड म्हणतात. काय म्हणतात? बर्ड. 7 डोळ्यांची एक बर्ड असते, म्हणून त्याला आयबर्ड म्हणतात. आपल्याला वाटतं एक डोळा आहे, पण तो 7 डोळ्यांचा बनलेला आहे, पण त्याला बर्ड म्हणतात. ऍक्च्युअली आपण डोळा म्हणतो, पण ते आयबर्ड असते. म्हणजे डोळ्यांची एक कळी असते, त्याच्यामध्ये 7 डोळे असतात आणि आपल्याला हे 7 डोळ्यातले फुटवे पाहिजे. आपल्याला हे 7 डोळ्यातलेच फुटवे पाहिजेत. आपल्याला वर्ण येणारे तिरके डोळे, तिरके जे फुटवे आहेत ते अजिबात नको आहेत. कारण जे पहिल्या डोळ्यात येतात 7 फुटवे, पहिल्या डोळ्यात जे 7 फुटवे येतात, ह्यालाच आम्ही मदर सूट म्हणतो. त्याला काय म्हणतो? मदर सूट म्हणतो. यालाच आम्ही मदर टिलरिंग म्हणतो. आणि हे मदर टिलरिंग आणि मदर सूट जर आपल्याला लाभले तर ते पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये स्पर्धेत मरत नाहीत. अन्यथा जर आपल्याकडचे मदर सूट सोडून, जर मदर सूट आणि मदर टिलर सोडून जर डॉटर सूट आणि डॉटर टिलर जर आले तर ते आपल्या बरोबर 4 ते 6 महिने सगळी खतं, पाणी सगळं एन्जॉय करतात आणि नंतर हळूहळू ते सुकून जातात. का सुकून जातात? कारण ते पुढच्या पिढीचे होते. आपल्या अज्ञानामुळे ते पहिल्या पिढीत जन्माला आले आणि ते प्रोडक्टिव्ह नसतात. का नसतात? त्यांचं ते वय नसतं जन्माला यायचं. खूप कोवळ्या वयात जन्माला आलेले असतात. तेव्हा सुरुवातीला तरुण येतात, आकाराने छोटे असतात, खातात आणि नंतर जेव्हा लोड येतो तेव्हा ते सगळे सुकून जातात. हे होऊ नये, हे तंत्र जर आपल्याला कळलं तर त्याच्यात लागवणीपासून सुधार झाला पाहिजे. म्हणून आपण जर ड्रीपवर लागण करत असू तर सरळ लॅटरल ओढून एक छोटीशी, जर ट्रॅक्टरने करणार असला तर छोटीशी सरी नांगरी करा, ज्याच्यामध्ये फक्त रोपं लावता येतील किंवा कांडी जमिनी ऍड करता येईल. हे का करा? कारण ते जमिनीच्या सरफेसला त्याच्या मुळ्या वाढत राहतील. आता तुम्ही चारीत लावता आणि जेव्हा भरणी करता, काय करता? भरणी करता त्यावेळेला किमान 9 ते 11 इंचाची चरी असते, म्हणजे सरी असते. ह्या 9 ते 11 प्लस वर्ण डोक्यावर चढवणारी परत 7-8 इंचाची माती, म्हणजे फुटभराची भरणी टोटल होते. त्या फुटभराच्या भरणीच्या तळाला ज्या वेळेला मुळ्या जातात, चारीमध्ये जातात, त्यावेळेला तिथं कोणत्याही प्रकारचं एरेशन होत नाही. आणि त्याचा तोटा होतो की त्याचा जो मदर सूट असतो, ज्याची अटॅचमेंट त्याच्या संग असते, ते अटॅचमेंट संपते आणि नंतरच्या काळामध्ये हा मदर सूट काय करतो? बाकीच्या जे आलेले फुटवे आहेत त्या फुटव्यांना सुकवतो, त्याच्यातून अन्न रिव्हर्स पुरवणं करून घेतो आणि त्यांना सुकून स्वतः वाढतो. समजतं? म्हणून आपण त्याला मृत कक्षेमध्ये जाऊ द्यायचं नाही. आता पाठपाणी असेल तर पर्याय नाही, पण पाठपाण्यामध्ये दुसरी एक कक्षा असते. पाठपाण्याने जेव्हा सरीत लावतो त्यावेळेला आपण फ्लडिंग करत असतो. काय करत असतो? फ्लडिंग करत असतो. फ्लडिंग होताना प्रत्येक पाण्याला थोडी थोडी माती आपोआप काय होते? खालच्या कक्षेत जाते. 2 ते 3 इंच माती वरची फर्टाईल कुठे येते? खाली येते. पण ठिबकनं माती एका जागेवर दुसऱ्या जागेला जात. समजते? हा तरी म्हणा कळतंय का? कारण आता दुसरा तोटा, तुम्ही सरी काढून जर ठिबक टाकत असला तर आपण आपल्यासारखेच महाविद्वान. का? कारण प्रत्येक थेंब त्याचा डोक्यावर चढतो पाण्याचा, उलटा कुठं चढतो? डोक्यावर. कारण भुसभुशीत जमीन कुठं आहे? वर आहे आणि खाली हार्ड सरफेस आहे. कळतंय ना? त्यामुळं जिकडून त्याला हवेची पोकळी, म्हणजे पाणी कुठं जातं? जिथं हवा आहे तिथंच जातं. समजतं? मिनिमम जिथपर्यंत ग्रॅव्हिटी त्याला सपोर्ट करते तिथपर्यंत ते 4 ते 6, 8, 9 इंचापर्यंत पाणी उलट वर चढतं. जेव्हा पाणी ड्रीप बंद केला हे पाणी परत खाली येतं. त्यामुळे मुळांच्या कक्षामध्ये कधीही वापसा येत नाही. वरनच चुकल्यासारखं दिसतं. का? वर गेलं, परत तुम्ही ड्रीप बंद केला, परत खाली येतं. मग जोपर्यंत तुम्ही छोटी बांधणी करत नाही, हलकीशी माती चढवत नाही, तोपर्यंत फुटव्या बिटव्याला जोर लागत नाही. गोष्ट खरी का खोटी? आणि फोन करून शेतकरी विचारतात, पण ते फुटवाच येणं झाला. लावायला यायला पाहिजे होतं. तर सपाटीवर लावा. जर ड्रीप न लावत असेल, पाठपाण्यानं लावत असेल, एक पाणी देऊन 4 दिवसानं वरच्या हलक्या याच्यात फक्त टाकून सगळी कांडी मुजून घ्या. पुढे जाऊया. समजतंय? आता परत जर 100% आपल्याला 80 टन ऊसाकडे जायचं आहे, सरासरी मेंटेन करायची आहे, तर अजून काय केलं पाहिजे?
बरोबर ऊस लागवणीनंतर 40वा दिवस. कितवा दिवस? 40वा दिवस. सगळ्यात मौल्यवान दिवस असतो 40 ते 45 दिवसाच्या मध्ये. ह्यावेळेला काय होत असतं? 40व्या दिवशी त्याला पहिले टिलर्स चालू होतात. म्हणजे काय चालू होतात? फुटवे चालू होतात. बरोबर. 2 वेळा फुटवे येतात. एक तर 40 ते 55. इथं जर तुमचा डोळा उघडला नाही तर मग येतात 65 ते 75. पण ते 10 दिवस तुम्हाला ह्या टोकावरून त्या टोकावर घेऊन जातात. का? आता हे घरात जाऊन करून बघायचं. का? तर जो डोळा आपण लावलेला असतो त्या डोळ्याला सुद्धा 40 दिवसामध्ये स्वतःच्या कांड्या धरायला चालू होतात. छोट्या 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 छोट्या. एक पान आलं की खाली एक कांडी धरलेली असते. विचार करावा लागत नाही. समजते तुम्हाला? एक कांडी हे एका पानाचं नेतृत्व, एक पाणी एका कांडीचं नेतृत्व करते. पण एक पान बाहेर आले म्हणजे खाली कांडी जन्म घेतलेली आहे. आता ही कांडी जर खाली जन्म घेतली आहे तर 100% त्याला डोळा पण आलेला आहे. ह्याला पहिल्यांदा लावलं, उगवलं 10 ते 12 दिवसानं, तर 40 दिवसामध्ये त्याला 2-3 पाने येतात. म्हणजे खालच्या 3 कांड्या आणि 3 डोळे यांनी स्वतंत्र जन्म घेतला. आणि तो जन्म घेतलेला जर तुम्ही 65-70 दिवसापर्यंत जर त्याचे फुटवे तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत तर आता मात्र ह्या जेटा जो कोंब आहे, जेटा म्हणजे मदर जे आहे, ह्याच्यावरचे डोळे फुटवे काढायला चालू करतात. आणि ते फुटवे आपल्याला आता नको आहे. ते पुढची पिढी आहे. समजते? आपल्याला कुठले पाहिजे? जो मेन जेटा जिथनं उगवलाय त्याच्या बाजूला, एका बाजूला 4 आणि एका बाजूला 3, हे 7 जे फुटवे आहेत तेच घ्यायचे. ते घेतले की त्यातला एकही मरत नाही. का? तर सगळ्यांची मदर एकच आहे. कुणी कुणाला डॉमिनन्स नसतो. सिंगल मदर चेन येतात. समजते? त्यामुळे एकही कुणाला चुकवू शकत नाही. कारण प्रायमरी अटॅचमेंट एकच डोळा. समजते? म्हणून काय करावं? 40 दिवसानं हा ऊस जो आहे तो वरून पंक्चर करावा. एक मजूर लागतो. पंक्चर म्हणजे काय? की साधारण वरची 3-4 पानं पकडायची आणि त्याला मोडायचा आणि मोडून काढायचा नाही, तिथंच ठेवायचा. आता काही लोकांना कापतो, काही लोक हिसकूनच मदर काढतात. करतात का नाही? जे मदर काढतात मग त्यांची पोरं अनाथ होतात. का होतात? कारण याची गरज सांगू. कारण जो पहिली मदरच का म्हटलं जातं? कारण पहिला जो डीएनए जन्म घेतलेला असतो तो त्या मदरमध्ये असतो. जो पहिला जो डीएनए असतो तो कुठे जन्म घेतो? त्या मदर टिलर मध्ये घेतो. आणि तो डीएनए तिथंच पैदा झालेला असतो. तो मग सगळ्यांना मॉनिटर करतो. तो सगळ्यांना डिस्ट्रीब्युशन, फीडिंग, एअर सिस्टम कंट्रोल सगळ्या गोष्टी तो करत असतो. आणि तोच तुम्ही वैरणीला घेऊन येतात. मग त्यानंतर त्याला कळतच नाही मी किती फुटवे घालू. म्हणजे पिलावळच वाढवत असतं. अशी मग भिंगऱ्या. मग तुम्हाला खुश बघ ना माझं कसं फुटले. तुम्हाला काय वाटतं की फुटवा आला म्हणजे मला उत्पन्न आता आलंच? असं होत नाही. म्हणून मदरला कधीही शेतातनं बाहेर काढायची नाही. ती शेवट पण राहिली पाहिजे. परंतु तिला डॉमिनन्स पण होऊ द्यायचं नाही. डॉमिनन्स म्हणजे ती एक सात्री वाढता पण कामा नाही. त्यासाठी तिला 40 दिवसाला पंक्चर करा. पंक्चर म्हणजे वरच्यावरती दुपारच्या वेळेस फक्त कट करा. आता दमट वातावरण असलं तर ती मोडायला दमवते. माशा वेळेला काय करा? 15 दिवसात 2 वेळा वरच्यावरती फक्त 4 पानं कापून टाका. वरच्यावरती 4 पानं कापून टाका. खाली 2 पानं जिवंत ठेवा. ती काय करेल की त्यावेळेला त्याचं रिस्ट्रिक्शन मध्ये म्हणजे ती थांबल वाढ त्याची आणि मग फुटव्यांना सुरुवात करेल. आता त्याच्याकडे मात्र त्याचे स्वतःचे डोळे तयार नाही. त्यामुळे जो फुटवा येईल तो फुटवा मदरच्या साईजचा येईल. पण येताना मोजका 7च येईल. का? तर एका डोळ्यामध्ये 7च कवलं असतात. समजतंय? आणि ही 55 ते 60 दिवसात पूर्णच होतात. आता ही पूर्ण झाली की मग तुम्ही आता मदर टिलर घेतले. आता त्यातला एकही सुकत नाही. आता आपण पहिल्या स्टेज मध्ये पास झालो. आता पुढची स्टेज. आता तुमच्याकडे मला वाटतं 40 दिवसात सगळ्यांची फुटवे होत असतील ना? खरंच हा म्हणताय बरं का? गोष्ट हात ठेवून सांगा. 40 दिवसात बालबंदी करताय? नाही होत्यात का म्हणताय? फुटवे निघतात. एक नाही तर 2, मग बारके 25. राईट. बरोबर आहे ना? एक नाही तर 2 मोठा असतो आणि बारके ढीगभर असतात. हे जर तुम्हाला शिकता आलं तर मग ते बघा प्रत्येक गोष्टीचा एक पार्ट आहे. खतांमुळे उत्पन्न 32.16% वाढवता येतं. त्याचं उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या 32.16% खत आणि अन्न व्यवस्थापनावर आहे. 29% बियाणावरती आहे. 19% बियाणावरती आहे. 37.14% टोटल प्रॅक्टिसवरती अवलंबून आहे. सगळ्यात जास्त म्हणजे प्री कल्टिव्हेशन, इंटर कल्टिव्हेशन, पोस्ट हार्वेस्टिंग प्रोसेस सगळ्या गोष्टींवरती. आता ह्या प्रत्येकाचा एक हिस्सा आहे आणि तेवढाच त्याचा प्रभाव आहे प्रत्येक गोष्टीवर. पण आपल्याला एकच गोष्ट समजली आहे, जादू. आणि काय? खत टाक उत्पन्न वाढते, खत टाक उत्पन्न वाढते. ही एकच. कारण आपल्याला जादू सोडून काय दुसरं समजत? कारण ते डोळ्याला दिसतंय, बाकीच्या गोष्टी दिसत नाही.
पण ऍक्च्युअली त्याचा एकट्याचा प्रभाव कधी नसतो. अनेक गोष्टी मॅटर करतात. जसं की आता बघा, जे जुने शेतकरी आहेत, गेल्या वेळी चर्चा झाली, ज्यांनी केळीच्या शेतावरती ऊस लावला त्याला न सांगता 80 ते 100 टन पडतो. म्हणजे काय तू शेतकरी हुशार आहे म्हणायचंय का पुढे बोलतो मी? पडतं की नाही? मग काय जादू झाली? आता कुठं खतं बदलली? तीच खतं आहेत, शेत पण तेच आहे. बदललं काय? जमिनीला बायोमास बदलला, बरोबर. कार्बन चेंज झाली, प्रोडक्टिव्हिटी वाढली. साधी गोष्टी आहेत, बरोबर. आता बघा, हे दुसरं सूत्र, तिसरं सूत्र, वन एक सारखी बियाण्याची निवड. 40 दिवसात आम्हाला फुटवे घ्यायचे आहेत, 55 दिवसात संपवायचे आहेत. 40 ते 55, 15 दिवसात माझे फुटवे यायला पाहिजेत. हे झालं की 60 ते 65 दिवसाच्या आधी माझ्याकडे बाळ भरणी झालीच पाहिजे. करत असाल ना सगळेजण? मान काय समाधान कसं खाल्ली नाही. 60-65 दिवसाच्या आधी बाळ बांधणी झालीच पाहिजे. करतात सगळे ना? काय एकावरच भागवतात? करतात. बाळ बांधणीचा अर्थ असा असतो की फक्त आणि फक्त 4 ते 6 इंच माती तिकडे ढकलली गेली पाहिजे. ज्यांनी ड्रीपवर सपाटीवर लावली आहे त्यांनी न कळत छोटासा बेड करा. न कळत म्हणजे 4 इंचाच्या पेक्षा उंच जास्तीत जास्त. सिंगल जरी ट्रॅक्टर फिरवला किंवा सिंगल जरी रो काढला तरी जेवढी माती पडेल तेवढीच ठेवा. ह्यानं काय होईल की नवीन येणारे सगळे डोळे सुप्तावस्थेत जातात आणि तिथून पुढे फुटवा काय होतो? थांबून जातो. आपल्याला जेवढा सिलेक्टिव्ह फुटवा पाहिजे तेवढाच तिथं जिवंत राहतो. आता याच्या पुढे जाऊया. 90-95 दिवस, 90 ते 95 दिवस ते 110 दिवस. ह्या वेळेला अजून एक स्टार्ट होतो. इथे स्टार्ट होतो पोड डिलिव्हरी. पोड म्हणजे त्याला तुम्ही कांडी म्हणता. काय? कांड्यांच्या डिलिव्हरी सुरुवात होतात. आता मोठी बांधणी आणि बांध बांधणीतला फरक काय? का 2 वेळा करायच्या? एकाच वेळेस मोठी का करायची नाही? काय करायचं सांगा साहेब? कधी प्रश्न पडला का आपल्याला? काय 2 वेळा तिकडे जाऊन जनावर फिरवत बसा किंवा ट्रॅक्टर फिरवत? गरज काय? एकदाच का करता येते? दोन्हीचे उद्देश वेगळे आहे. बाळ बांधणीचा उद्देश आहे फुटवा थांबवणे, तर मोठ्या बांधणीचा विषय आहे सगळ्यात मोठ्या बांधणीचा विषय आहे की जेव्हा पोड डिलिव्हरी स्टार्ट होते 95 ते 110 दिवस, जास्तीत जास्त 120 दिवस म्हणजे 4 महिने. जेव्हा पोड डिलिव्हरी होते प्रत्येक फुटव्याला स्वतःच्या 1-2 कांडे येतात. त्यावेळेला आपण जी भर देतो कधी द्यायची कुणाला विचारायचं नाही, वयावरती जायचं नाही. स्वतः शेतकरी आहे मी, माझ्या शेताचा मालक आहे आणि मला स्वतःला काहीतरी माहिती पाहिजे. भरणी मला मुख्य भरणी करायची आहे. कधी करणार तुम्ही? 95 ते 110. वय ठीक आहे मी सांगितलं म्हणून. आपल्याला देवान डोळं दिले, बुद्धी दिली आहे, मोठे 2-2 बिंदू आहेत धरलेत. काय वापरते? खालचे 3-3 पानं बॉडीपासून बाजूला आली पाहिजे, टोकणं सुटली पाहिजे. समजते? खालच्या किमान 2 ते 3 पानांनी काय केलं पाहिजे? कांडी सोडली पाहिजे. ती बरोबर सोडतात 195 ते 210 ते 120 दिवसात. बरोबर अशी विलगित होतात. जी विलग झाली की समजून घ्यायचं आतमध्ये कांडीने जन्म घेतलाय, पोड जन्माला आले. हे तुम्ही बारकावे बघताय कधी? काय म्हणताय? टर्पल सुटल्यावरती भरणी करताय? कुणी सांगितलं मग? मी आज जसं टर्पल सुटलं खालचं, ज्या फुटव्यांचं टर्पल सुटलं की भरणी झाली पाहिजे. आता फुटव्यांचं टर्पल सुटलं की काय मॅच्युरिटी असते की पोड वेगळा झाला. पोड म्हणजे कांडी वेगळी झाली, कांडीने पूर्ण आपला आकार घेतला. मग 1.5 इंचाचे असेल, 2 इंचाचे असेल किंवा 4 इंचाचे, पण ते आकार मात होते आणि मग त्याचा पोड म्हणजे त्याची टर्फल जे आहे ते सुटतं. हे सुटलं की मुख्य बांधणी झाली पाहिजे. ह्याचा उद्देश काय आहे की जेव्हा आपण मुख्य बांधणी करतो पोड सुटल्यावर त्यावेळेला हे जी माती जाऊन लागते त्याला, ह्या मातीने काय होतं की तिथं जी रूट आय बँड आहे, रूट आय बँड म्हणजे मुळांच्या डोळ्यांची एक अशी चेन असते गोल. बँड म्हणजे आपण हातात बांधणारा बेल्ट जसा असतो तशी एक चेन अशी पूर्ण गोल सर्कल असतं. कशाचं असतं? रूट आय बँड म्हणजे मुळांची डोळे. 2 प्रकारचे डोळे. ज्यादा होते का? एक आयबड म्हणजे डोळं जो जन्म घेतो. दुसरा रूट आयबँड म्हणजे मुळांचे डोळे. एक सर्कल असतं त्याच्यावर माती नेऊन लागली की प्रत्येक ऊस किंवा प्रत्येक फुटवा आता आपलं अन्न काय घेतो? स्वतंत्र घ्यायला चालू करतो. आता तो मदरवर डिपेंड नाही, म्हणजे तो आता कुणाला सुकवत नाही, स्वतःही सुकत नाही. म्हणून बाळ बांधणीचा उद्देश फुटवा थांबवणं, तर मुख्य बांधणीचा उद्देश प्रत्येकाचं स्वतंत्र स्वतःचं अन्न घेऊन त्यांची विभागणी झाली, स्वतःच्या अन्नासाठी स्वतःचा सर्व्हायव्हनेस तयार झाला. आणि मेन जी कांडी लावली होती
ज्याच्या मुळांवरती ह्या सगळ्यांचा ताण होता तो ताण सगळा निघून जातो. त्यामुळे मदर स्वतंत्र होते आणि त्याचे जे टिलर आहेत ते स्वतंत्र होतात. त्यामुळे आता सुकण्याचा चान्स पण संपला. त्यासाठी जर तुम्हाला जमलं बघा आणि जमवा, त्यासाठी जमलं तर मोठी बांधणी किमान आणि कमाल. आता लोकांची स्पर्धा असते, चढवायची स्पर्धा असते, शक्यतो ती अडवायची स्पर्धा करा. अडवायची म्हणजे का तर 13 इंचापर्यंत मुळे जातात आणि तुमचे असे भरणे असतात. या भरण्यांमुळे काय होतं, मधले जे फुटवे आहेत त्या फुटव्यांच्या पूर्ण मुळ्यांची वाढ होते, पण साईडचे जे फुटवे आहेत त्यांची वाढ होत नाही, ते कालांतराने सुकतात. का तर त्यांना जागाच मिळत नाही वाढायला. कळतंय? म्हणून किमान 22 इंचापर्यंतचा बोध पाहिजे. किती इंचापर्यंतचा? 22 टॉप पाहिजे. असा ऊस भरला पाहिजे. आता भरतोय कसा आपण? असा. थोडासा एवढा बदल होते. एवढा बदल झाला की स्वतंत्र तुम्हाला प्रत्येक ऊस इंडिव्हिज्युअल ग्रोथला झालेला दिसेल. आकार चांगला आहे, स्वतंत्र वाढीकडे जाताना आपल्याला दिसेल. आता ही मुख्य अवस्था आहे आणि इथं भरणी ही खूप महत्वाची मौल्यवान यातली प्रॅक्टिस आहे. समजतं? इथंपर्यंत कुणाला काही शंका आहे? ऊसात काही पटलं तुम्हाला? कळलं का? आता जाऊन बघशील ना डोळं कसं असतंय, काय असतंय. बरोबर आहे ना? कळलं पाहिजे की नाही? कारण ऊसात जन्म आहे माझा आणि मृत्यू पण ऊसाच्या आजूबाजूलाच आहे आणि मला ऊसच कळला नाही तर मग दुर्दैव आहे. बरोबर आहे की नाही? कळलं पाहिजे, बेसिक काहीतरी आपल्याला कळलं पाहिजे. आता बघा 95 ते 120 दिवस अजून एक तुमच्या हातामध्ये खूप मोठी सुवर्ण संधी असते. ह्या वेळेला त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिन स्वर्ण कायनिन 1 चेंज होतो, म्हणजे डिलिव्हरी स्टार्ट होतात, म्हणजे कांड्यांच्या पोड डिलिव्हरी स्टार्ट होतात प्रत्येक फुटाव्यामध्ये. आणि इथं तुम्हाला एक्सलरेट करायचं आहे, संधी असते. म्हणून इथं रिकमेंडेड आहे की 50 ppm जिब्रॅलिक ऍसिडचा इथं एक स्प्रे तुम्हाला करायचाच आहे. 50 ppm चा जिब्रॅलिक ऍसिडचा एक स्प्रे बरोबर 95 ते 120 दिवसाला तुमचा जर एक स्प्रे झाला तर हे जिब्रॅलिक ऍसिडचा एक स्प्रे विथ मायक्रोन्यूट्रिएंट विथ एलपीके जर तुम्ही तो केला आणि त्याच्याबरोबर एखादं जर ग्रोथ रेग्युलेटर दिलं तर तो करतो काय, तुम्हाला जादू दिसेल की पुढच्या 25 दिवसामध्ये जो ऊस महिन्याला 1.5 फुटानं वाढत होता तो 3-4 फुटानं वाढलेला दिसतो. झम का तर डिलिव्हरीना प्रमोट केलं जातं. कशाला? डिलिव्हरी. आणि प्रत्येक कांडीला डिलिव्हरी स्टार्ट होतात. डिलिव्हरी कशाच्या? पोड म्हणजे कांडी. समजतं? 200 लिटर पाणी घेतलं तर 13 2 किलो घ्यायचं. मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर साधारण लिक्विड घेतलं तर 500 मिली घ्यायचं. त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो घ्यायचा. त्याच्याबरोबर जिब्रॅलिक ऍसिड 50 ppm न घ्यायचा. किती ppm न? 50 ppm न. तर 200 लिटरला किती घ्यायचा? 100 ला 5 तर 10 ग्रॅम घ्यायचा. किती घ्यायचा? 10 ग्रॅम घ्यायचा. 1 ppm म्हणजे 1 ग्रॅम. 10 ppm म्हणजे 1 ग्रॅम, म्हणजे बरोबर आपल्याला 50 ppm घ्यायचा आहे, 10 ग्रॅम घ्यायचा. आणि याच्यामध्ये आपल्याला एक ग्रोथ रेग्युलेटर जे बाजारात चांगल्या कंपनीचं मिळतं ते ग्रोथ रेग्युलेटर 500 मिली हे घेतलं. बफर दिला रे दिला, पानांची रुंदी वाढेल. C4 पीक आहे. C4 म्हणजे उन्हाला रिस्पॉन्स करणारं पीक आहे. पानाची रुंदी वाढवतं आणि कांडीला लांबवत जातं पटपट आणि डिलिव्हरी वाढतात. म्हणजे पिकाला जे अडथळा येते, जे काय अडथळा होतो सगळा दूर केला तर डिलिव्हरी फटाफट वाढतात. ऊसामध्ये सुद्धा जर रुचिकारक काम केलं तर ऊसासारखं सुद्धा चांगलं पीक कुठलं नाही, पण त्याच्यात बारकावे हाताळून काम केलं तर मग एकसारखे पैसे मिळतात. एक ऊसाचा प्लॉट, एकाच प्लॉटमध्ये 3 प्रयोग आहेत. ड्रीपवर केला, दुसराही ड्रीपवर आहे, तिसराही ड्रीपवर आहे. एकाला आम्ही खत व्यवस्थापन जसं आपलं ट्रॅडिशनल आहे 3 बेसल डोस दिले, 2 फवारण्या घेतल्या आणि तो ऊस तसा चालू ठेवला. पावसाळ्यामध्ये एक छोटासा डोस दिला, त्याच्यामध्ये आम्हाला 89 टन ऊस झाला. पण अप टू डेट सगळं केलं विथ कॅल्शियम बिल्शियम जिथल्या तिथं दिलं. दुसरा प्रयोग केला, हेच खत 50% आम्ही मेन डोस मधनं दिलं, सरी डोस मधनं दिलं आणि 50% आम्ही ड्रीप मधनं दिलं, पण 6-7 महिन्यापर्यंत दिलं. त्याच्यामध्ये आम्हाला 113 टन ऊस झाला. तिसरा प्लॉट सेमच ऊस, सेम शेतामध्ये सेम व्हरायटी 8632च. त्या प्लॉटमध्ये फक्त पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही 30 खतं ड्रीपनं दिली शेवटपर्यंत. 139 टन ऊस झाला. खतं 30, पाणी तेच, शेत पण तेच. पद्धती तिन्हीमध्ये बदलल्या. 89 पासून 139 किती फरक आहे बघा. काय चेंज झाला दुसरा? फक्त खत व्यवस्थापन बदलले. हाय तीच पद्धत. आपल्याकडे एक सायकोलॉजी बरोबर आहे. पूर्वीच्या लोकांनी 4 महिन्यात खतं का संपवत होते? कारण त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता, पर्यायच नव्हता, पाठ पाण्याने करत होते. आपल्याकडे ड्रीप असून सुद्धा
आपण 4 महिन्यात खतं संपवून टाकतो आणि नंतर कधीतरी आठवण आली की मग काय सोडू का विचार. पण असं कुठं लिहिलंय की उसाला वर्षभर खतच लागत नाही, 4च महिन्यात खत आहे, असं कुठं आहे? असं कधीही नाही. ते पीक जर शेवटच्या महिन्यापर्यंत प्रत्येक नवीन कांडी जन्म घेते, प्रत्येक शेवट कारखान्याला जाईपर्यंत, फुलोरा येईपर्यंत, फ्लावरिंग येईपर्यंत त्याला नवीन कांडी जन्म येते, म्हणजे त्याची वाढ चालू आहे की नाही. मग आपल्या उसाचं गंमत बघा, 7 महिन्यापर्यंत कांड्या विताच्या, 9व्या महिन्यापासून कांड्या इंचाच्या, कांड्या किती आहेत? 45, आणि वरच्या 5 फुटातच सगळ्या. असं का झालं? कारण आपली 4 महिन्यात दिलेली खतं 7 महिन्यापर्यंत सपोर्ट केला, स्लो रिड्यूस फर्टिलायझर 7व्या महिन्यात संपून गेलं, तिथून पुढे तो निरकाळी काहीच नाही. समजते का नाही? म्हणून मग ज्यांना पाट पाण्यानं द्यायचा आहे किंवा ड्रिपनं द्यायचा आहे त्यांनी एकूण खत व्यवस्थापनामध्ये, आमच्या इथं चोरमोली साहेब आहेत, त्यांना मी चार्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो, एकूण खत व्यवस्थापनामध्ये जो काही मेन फर्टिगेशनचा भाग आहे त्यातला 40% भाग तुम्ही 4 महिन्यापर्यंत संपवा आणि 60% भाग विभागून पुढच्या पूर्ण 8 ते 11 महिन्यामध्ये संपू द्या. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 27 दिवसात एकदा फर्टिगेशन झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. बरं, याला खर्च वाढवून वॉटर सोल्युबल द्यायचे आहेत का? तर बिलकुल नाही. जे 10-26 देत आहेत तेच ड्रिपनं द्यायचं, जे डीएपी देत आहेत तेच ड्रिपनं द्यायचं. ते देता येतं, त्याला ऍसिड ट्रीटमेंट द्या, ते विरघळतं प्रॉपर. तुमच्याकडे जर पाण्याचा टीडीएस जास्त असेल तर पहिला सल्फ्युरिक ऍसिड 300 मिली टाकून रात्रीच्या दिवशी ठेवा, दुसऱ्या दिवशी फॉस्फरिक ऍसिड प्लस 10-26-12 सगळी खतं विरघळतात आणि व्यवस्थित पिकांना जातात, खर्च वाढत नाही. जो तुमची खतं आहेत तेवढीच खतं दिली आपण, खर्च कुठेही वाढवला नाही, पण प्रोडक्टिव्हिटी कुठल्या कुठे घेऊन गेली. समजतं? 4था बदल. 5वा, 160 दिवसांना शेवटचा एक किमान दुसरा स्प्रे करावा. रिकमेंडेशन आहे, कारण असतं 160 ते 180 दिवसाचा ऊस झाला, 160 ते 180 दिवसाचा ऊस झाला की त्यावेळेला डिलिव्हरीच्या या ज्या प्रोसेस सुरू असतात झपाट्यानं, ह्या प्रोसेसमध्येच आतमध्ये जर ऊसाची रचना बघितली तर आत ऊस हा धाग्याचं पीक आहे, नोड बेस करत धाग्यानं बनलेला आहे. आतमध्ये काय धागा आहे आणि या धाग्यावरती बारीक 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 स्टार्च चिकटलेला असतो, बारीक 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 कणानं स्टार्च चिकटलेला असतो. जर चिप्पाड बघितलं तर तुम्हाला कळेल धागे आहेत आणि कुट्टा आहे. समजतं? तर जेव्हा 4 महिन्याचा हा ऊस होतो त्यावेळेस धागे जे आहेत ते धागेत न कळत जर ताण वाढला तर पातळ व्हायला बघतात आणि नंतरची कांडी खालच्या कांडीपेक्षा सपोर्ट सोडते आणि परत छोटी आकारानं लहान व्हायला चालू होते. म्हणजे बरोबर 160 ते जास्तीत जास्त 180 दिवस या दरम्यान येणारा एक तणाव असतो ऊसावरती, कारण एकदम डिलिव्हरी झाल्यात, एकदम ताण आलाय आणि मग नवीन डेव्हलपमेंटला सपोर्ट झाला पण अजून तो ताण रिलीज झालेला नाही. त्यावेळेला फायनल एक स्प्रे ज्यावेळेला आपल्याला करणं शक्य आहे तिथं जर तो एक फायनल स्प्रे झाला तर तिथं स्प्रे कशाचा करावा तर परत 50 ppm GA आणि तिथं आता 20 ppm 6 BA घ्यायचा आहे. तर आता काय करतं ते दशांची जाडी जी आहे ती वाढवतं, मग शेवटपर्यंत दशी सारखी राहते, मग शेवटपर्यंतच्या कांडीला दशी कमी पडत नाही. फायदा काय होतो? शेवटपर्यंत उसाला रिकव्हरी येते, शेवटपर्यंत वजन भरतात, शेवटपर्यंत फीडिंग सिस्टम चालू राहते, मग वर्षभर परत बघायला लागत नाही. हे 2 स्प्रे आणि बाकी बेसिक गोष्टी एवढ्या जरी आपण केल्या आणि ज्यांनी पाठपानाने सोडतात त्या लोकांनी 40% आणि 60% राहिलेलं खत प्रत्येक महिन्याला ड्रम मधनं विरघळून पाण्याबरोबर जर सोडलं, एवढं जरी केलं तरी आपण 70-80 टनाला प्रोडक्टिव्हिटीला टच करतो. काही वेगळं रॉकेट सायन्स करावं लागत नाही, फक्त एवढे बारकावे आपल्याला हाताळता आले पाहिजेत. सरता शेवटी आताच्या घडीला रिअल मध्ये वर्षानुवर्षे पिकावर पीक आपण जे आता करतोय, ज्या ज्या क्षेत्रांमध्ये बागायतीकरण गेल्या दशकांमध्ये झाले त्यामध्ये आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता हळूहळू घटत चालली आहे. कारण आहे की जमिनीतली कार्बन ऱ्हास होत चाललाय, जमिनीमध्ये रिकार्बनिंग प्रोसेस कुणी करत नाही, साखळी पद्धतीने पिका करा म्हटलं तरी होत नाही, जमीन विचार केला तरी प्रयत्न होत नाही. का होत नाही? कारण आपली इकॉनॉमी सगळी त्या पिकावर अवलंबून आहे. मध्ये 1-2 महिने गॅप टाका, 1-4 महिने नंतर पुढच्या वर्षी करा असं म्हटलं तरी आपल्याला फारसं जमत नाही. यामुळे होणाऱ्या लासामध्ये आता काय झालंय की आपल्या सगळ्यांच्या जर सामधर्मे, आता तुमच्या इथलं KVK बारामती सगळ्यात चांगलं काम करतं, त्यांचाही रिपोर्ट जर बघितला तर तुमच्या परिसरातला सुद्धा जमिनींमध्ये आता सॅच्युराइड केमिकल फर्टिलायझरचं प्रमाण वाढत चाललंय. सॅच्युराइड केमिकल फर्टिलायझर म्हणजे तुम्ही टाकायला लागलाय ते पिकापर्यंत पोहोचत जमिनीत साठत चालले. मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फॉस्फेट साठलाय, 2 नंबरला पोटॅशियम आहे. त्यामुळे आता वजन ऊस दिसतो फार चांगला, पण जसे पाहिजे तसे आपल्याला वजन येत नाही, मग आपल्याला निराशा येते. ते का होतं? कारण सॅच्युराइड केमिकल पिकाला काय करतात, नवीन टाकलेल्या खताला सुद्धा आपल्या बरोबर केमिकल रिॲक्शनने
त्याला आपली व्हॅलन्सी देऊन त्याला डिस्चार्ज करतात आणि स्वतः रिचार्ज करून त्यालाही क्षार बनवतात किंवा साठ बनवतात आणि त्यामुळे पिकापर्यंत अन्न म्हणून ते खत पोचत नाही. समजतंय? तर त्यासाठी सगळ्यांनी थोडं थोडं किमान 100 ते 120 किलो पर्यंत प्रतिवर्षी साध्यात साधं SiO4 वापरायला चालू खतांबरोबर. SiO4 म्हणजे सिलिकॉन फर्टिलायझर. का? रिअल प्रोडक्टिव्हिटी मध्ये जर मोबिलायझेशन वाढलं तर केमिकल सॅच्युरेशन किमान लेवलला आपोआप तिथं थांबून जाईल. वनस्पतीचं कुठल्याही वनस्पतीचं अंतर कसं ठरतं? तर अंतर ठरवण्याचे 2 मानांकन असतात. एक मी मगाशी तिकडे केळीच्या याच्यामध्ये सांगितलंय की आपल्या पृथ्वीवरती भारत कुठं आहे, जिथून किरण येणार आहे त्याचा दिशा काय आहे आणि ती दिशेवरती पान कसं असायला पाहिजे आणि ते पान कुठल्या अंतरावरती तसं येईल. समजते मी काय म्हणतो ते? मराठी समजते ना? ती कुठल्या अवस्थेत कसं येईल. जर ह्या दिशे बघा ही ह्या डिग्रीमध्ये आपल्याकडे ऊन येतं हे 81 जास्तीत जास्त 163 ते 181. उन्हाळ्यातला मे महिना 181 बाकी 163 ह्या डिग्रीमध्ये आपल्याकडे ऊन येतं. म्हणजे खांद्यापासून कानाच्या थोडंसं वरती इथपर्यंत ऊन येतं. आता ह्या उन्हाला आपल्याला पान कसं पाहिजे? 160 डिग्री जर सुरू होत असेल तर पानाची डिग्री किमान खाली पाहिजे. तर ऊन काय होईल? संध्याकाळपासून सकाळपर्यंत त्या पानावर राहील. ऊन जर त्या पानावर राहिलं तर दिलेलं खत म्हणजे मिनरल्स पानात येतील, पानामध्ये डायजेस्ट होतील, पचतील आणि घेऊन कांडीमध्ये साठवली जातील आणि मग कांडीचं वजन वाढेल, रिकव्हरी वाढेल, सगळं काही होईल. ते पानच जर उन्हात नाही आलं तर फक्त कांडी मोठी होईल, आत रिकव्हरी येणार का? पचलंच नाही. समजतंय? डायजेशन झालंच नाही. आणि हे ऊनच करू शकतं. कोण करू शकतं? ऊनच करू शकतं. कसं? फोटो फिल्मिंग. म्हणजे कसं? म्हणजे कसं? हे जर तो प्रकाश हा पडला, लो लाईट असू दे का हाय लाईट असू दे, तुम्ही बघितला का सोलर आणि तुमच्या घरांवरती आहेत ना, पावसाळ्यामध्ये सुद्धा 5 मिनिटं जरी लाईट जरी आली तरी किमान पाणी नरम होतं का नाही? आपल्याला तर वाटतं जरा एवढं थंडच आहे तरी देखील कसं काय गरम झालं असेल? ह्या एकमेकाच्या विरोधात असणारे कॅटन आणि आयन हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात असतात. त्यामुळे ते लाईट सरफेसवर घ्यायची का लाईट बॉटम सरफेसवर घ्यायची हे दोघं ठरवतात. आणि याच्या विरोधात जेवढे जेवढे रंग आहेत, हिरवा रंग बॉटमला साठवतो, लाल रंग सरफेसवर साठवतो, पांढरा रंग परावर्तित करतो, काळा रंग मिडलला साठवतो. समजतं का बघा? या प्रत्येक रंगाच्या छटा या कॅटन्सला विरोध करतात किंवा सहयोग करतात. त्यातला ग्रीनच का पानं आहेत निसर्गाने दिलेत, ती त्या लाईटला सहयोग करतात आणि लाईटला बॉटमला साठवून ठेवतात. म्हणून जरी लो लाईट आली तरी आपलं अन्न पचतं. समजतं काय? समजते ना? मग हे पान जर असं उभं राहिलं, अंतर कमी केलं की पान काय करते? उन्हासाठी उभा करते. आणि उभा राहिलं तर फक्त दुपारचं ऊन पडतं. मग कुठं 20% 30% भागावं, ना सकाळी ना सायंकाळी. म्हणजे 8 तासाचा दिवस किंवा 10 तासाचा दिवस असला तर 2 तास कामाला येतो, 8 तास वाया जातात. ही जी लाईट आहे हे अंतर कसं ठरतं? तर या लाईटच्या दिशेनं मग ही जरी ह्या डिग्रीत येते तर किमान बॉटम डिग्रीपेक्षा आमच्याकडे पानाची सर्व्हायव्हिंग कपॅसिटी, सर्व्हायव्हिंग त्याचा काय पाहिजे? खाली पाहिजे. म्हणजे पान किमान ह्या डिग्रीला पाहिजे. आणि जर असं पान पाहिजे असेल तर पानाची लांबी किती? तर 1.1 मीटर, 1.2 मीटर जातीने आहे. प्रत्येक जातीमध्ये वेगवेगळी आहे. पण 1 मीटरचं पान म्हणजे किती? 3.25 फूट. बरोबर? दुसऱ्या बाजूने 3.25, मग 6 फुटावर लावायची का? तर बिलकुल नाही. का? तर केळी उसाच्या पानामध्ये एक बेसिक रचना असते. शेवटचा 30% भाग हा फोटो फिल्मिंग करत नाही. आता बघा गंमत कशी आहे. आणि सुरुवातीचा 12% भाग हाही फोटो फिल्मिंग करत नाही. मग राहिला मधला भाग, हा आपल्याला फक्त उन्हात आणायचा आहे. म्हणून आपण दोन्ही पानं जरी डोक्याला लागली एकमेकांच्या 20% चालतील, पण पूर्ण आत जाऊ नयेत एवढी काळजी घेतली तर दोन्हीमधलं अंतर ठरतं किती? 4.5 ते 5. 4.5 ते 5 फूट हे सुयोग्य अंतर आहे. 6 फुटापेक्षा पुढे जाऊ नका, अतिशयोक्ती. भरपूर ठिकाणी बघताय तुम्ही 8 फुटा ऊस लावला, भारी भारी असतं. सुरुवातीचे फोटो येतात, नंतर उत्पादन झालेलं कोण फोटो पाठवत दाखवण्यासाठी वेगळं आहे, वास्तव खूप वेगळं आहे. संख्याही मेंटेन झाली पाहिजे, किमान संख्या आणि कमाल उत्पन्न दोन्हीचं सूत्र आपल्याला जमता आलं पाहिजे. अतिशयोक्ती करायला जायचं नाही. कुठलं अंतर योग्य? 4.5 ते 5 सर्वात भारी. 5 ऍव्हरेज मेंटेन करा, 6च्या पुढे जाऊ नका आणि 4.5च्या आत अजिबात येऊ नका. 4.5च्या आत आला रिकव्हरी येणार नाही, वजन धरणार नाही.
तिथं सर काय केलं एक जणांनी 6 फुटी सिरीज सोडली बरं. आणि 2 लेटर टाकले. उसाला हो. गरज नाही, कारण उसाला बघा आता हे अतिशुक्ती आहे. मी किवीला डबल लॅटरल का सांगतोय, कारण अन्न घेण्याची कक्षा 11 इंचाची आहे, 1.5 फूट आहे. आता उसाची अन्न घेण्याचीच कक्षा 11.5 इंच आहे, एवढीच आहे. 1 लॅटरल टाकली तरी 11.5 इंच पाणी गरवत जातच. जिथं लागतं तिथं मी हक्काने सांगेन डबल लॅटरल टाका, तर नाही. त्यांनी काय केलं 6 फूट सिरीज सोडली आणि डबल लेटर टाकली. ते म्हणजे 4 आणि 4.5 सोडलं ते 6 फूट सोडा तेवढंच अंतर म्हणजे अवरेज बसते तुम्हाला. नाही बघा, 4 फूट कशासाठी असं त्यांचं म्हणणं. जेवढं अंतर तुम्ही वाढवत जाल, आता प्रामाणिक सांगतो, जेवढं अंतर तुम्ही वाढवत जाल तेवढा लोड तुमचा फुटव्यांकडे वाढतो. मदरकडनं तुम्ही कुठीकडे जाता, फुटव्यांकडे जाता. अंतर वाढलं फुटवा थांबत नाही, भरण्या केल्या तरी थांबत नाही. हे काय म्हणतो, मराठी समजते ना माझं? अंतर जर वाढलं आपल्याला थांबवता येत, तो तात्पुरता थांबतो. कधीपर्यंत? 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यानंतर परत फुटायला चालू, आणि ते आपल्याला परवडणार नसतं. का? मदर सूट म्हणजे वॉटर सूट वाढतात आणि रिअल सूट कमी होतात. मग रिअल प्रोडक्टिव्हिटी मध्ये आम्ही कधी जात, मग ज्या वर्षी गंमत कशी तेव्हा ज्या वर्षी पावसाळा मोठा येतो, ढगाळ वातावरण मोठे येतं, अशा वेळेला तुमच्या उसाला फटका बसतो. का बसतो? कारण शेवटच्या जे काय आलेले आहे त्याला रिकव्हरी पर्यंत पोहोचू शकत. मग तिथं अर्धवटच रिकव्हरी भरते आणि मग ऊस तुटून कारखान्यात पोहोचेपर्यंत त्यातलं पाणी निघून जातं. पोलन ॲग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.